पन्हाळा तालुक्यातील सावर्डेपैकी जाधववाडी ही वस्ती सांगरूळपासून काही अंतरावर डोंगरात आहे. या ठिकाणी सुमारे 250 लोकसंख्या असून 4 दिवसांपूर्वी इथल्या एकाच कुटुंबातील 5 जणांसह या वाडीतील 10 जणांना अतिसाराची लागण झाली होती. त्यानंतर ग्रामपंचायत आणि आरोग्य उपकेंद्रांच्या वतीनं घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी करत रुग्णांची माहिती घेण्यात आली. आत्तापर्यंत 8 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून सध्या 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एक रुग्ण सांगरूळमध्ये उपचार घेत आहे तर एका महिलेवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या वस्तीवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लता सरोळे, डॉक्टर मनोज माने, ग्रामसेवक हेमंत कोळी यांनी भेट दिली असून त्यांनी प्रत्येक कुटुंबाला औषधं दिली आहेत. तसंच पाण्यामध्ये टाकण्यासाठी मेडिक्लोरही दिली आहेत. दरम्यान या वस्तीत पिण्याच्या पाण्यासाठी 2 विहिरींचा वापर केला जातो. यामध्ये डोंगरातून येणारं झऱ्याचं पाणी सोडलं जातं. एक विहीर भरून त्यातील पाणी उलटून जात आहे. वाहून आलेलं पाणी विहिरीत गेल्यानं पाणी दूषित होऊन लोकांना अतिसाराचा त्रास झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं पाणी गाळून आणि उकळून पिण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.